अफजल खानने त्याच्या जे काही 60-65 बिब्या होत्या, ज्या काही बायका होत्या, त्या बायकांना मारून त्या विहिरीमध्ये टाकलं. आजही विजापूरमध्ये ती विहीर आहे. तिला खून की बावडी म्हणतात. ज्या ठिकाणी अफजल खानने त्याच्या जे काही 60-65 बिब्या होत्या, ज्या काही बायका होत्या, त्या बायकांना मारून त्या विहिरीमध्ये टाकलं, अशी आख्यायिका आहे. मित्रांनो, ज्यावेळेस अफजल खान छत्रपती शिवाजीराजे यांच्यावरती चाल करण्यास निघाला होता, त्यावेळेस सर्व पत्नींना, बायकांना त्यांनी बोलावलं आणि विचारलं, मी मेल्याच्या नंतर तू काय करशील? तर काहीतरी वेगळं उत्तर दिल्याच्या नंतर तो मारून त्या विहिरीमध्ये टाकायचा. थोड्या वेळाने लक्षात आलं की ही वन वेज ट्रॉफिक चालू आहे, मध्ये गेलेली बायको परत येत नाही. हे काही जणांच्या लक्षात आल्याच्या नंतर काही जणी पळून गेल्या, पण तो काही जणांना मारलं असं सांगण्यात येतं. त्याची छोटी छोटी थडगी देखील त्या विजापूरमध्ये आहेत. खरं पाहता या ठिकाणी 2 संदर्भ सांगितले जातात की अफजल खानने त्याचा जो काही कुटुंब कबिला आहे तो मारून या मोहिमेवरती निघाला, आणि काही ठिकाणी असं सांगितलं जातं की हा सर्व कुटुंब काबिला घेऊन तो सोबत निघाला. परंतु खून की बावडी आणि ते जे काही छोटे छोटे काही थडगे आहेत हे त्याचा पुरावा आहे की त्याच्या बऱ्याच बिब्या तो मारून या मोहिमेवरती निघाला होता. म्हणजेच अफजल खान देखील मनातून ठरकला होता या मोहिमेवर जाण्यासाठी. मित्रांनो, अशाच पद्धतीचे माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या पेजला फॉलो करा, सपोर्ट करा, कमेंट करा, माझी व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद. जय श्रीराम मित्रांनो.